धर्मेंद्रच्या घरी एक माणूस चोरी करत असतो. धर्मेंद्र चिडून मोठ्याने बोलतो, कमीने. चोर, हो रे बाबा, कमीच नेतोय. गुरुजी मराठी व्याकरण शिकवत होते. मराठी व्याकरणात 2 प्रयोग आहेत, कर्मणी प्रयोग आणि कर्तरी प्रयोग. मी विस्की पितो किंवा रम पितो या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो? बंड्या, तरतरी प्रयोग. रेल्वे इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूअर, समजा एकाच रुळावरून 2 ट्रेन येत असतील तर काय करशील? चंप्या, मी रेड सिग्नल दाखवेल. इंटरव्ह्यूअर, आणि सिग्नल नसेल तर? चंप्या, मी टॉर्च दाखवेल. इंटरव्ह्यूअर, आणि टॉर्च नसेल तर? चंप्या, मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल. इंटरव्ह्यूअर, आणि शर्ट जर लाल नसेल तर? चंप्या, मी माझ्या मामाच्या मुलीला बोलवेल. इंटरव्ह्यूअर, काय, मामाच्या मुलीला? ते कशासाठी? चंप्या, तिने कधी 2 ट्रेनची टक्कर पाहिली नाहीये. मुलगा, बाबा, एक ग्लास पाणी द्या ना. बाप, स्वतः उठून घे. मुलगा, प्लीज द्या ना बाबा. बाप, आता थोबाडीत मारीन तुझ्या. मुलगा, थोबाडीत मारायला याल तेव्हा येताना पाणी आणा. बाबा, बाबा, त्या गरीब म्हाताऱ्या बाईला 1 रुपया द्या ना. हे घे. मला तुझा दानी स्वभाव बघून आनंद झाला, पण कुठे आहे ती म्हातारी बेटा? ती बघा, तिथे 1 रुपयाला कुल्फी विकते आहे. एक बाई देवा घरी गेल्या. घरून अंत्ययात्रा सुरू झाली. काही अंतर गेल्यावर खांदा देणाऱ्या एकाला ठेच लागली व तो पडला. तसेच इतर 3घांचा तोल जाऊन तिरडी खाली पडली. तिरडी खाली पडताच बाई उठून बसल्या व चांगल्या 10 वर्ष जगल्या. 10 वर्षांनी परत बाईची अंत्ययात्रा सुरू झाली. थोड्या वेळात बाईचा नवरा खांदा देणाऱ्याला सांगू लागला, बघून चला ह, बघा, नाहीतर मागच्या सारखं कोणाला परत ठेच लागेल. बंता संताला, तुझा खोकला कसा आहे? संता, खोकला थांबला पण अजूनही श्वास घेताना त्रास होत आहे. बंता, काळजी नको करू, खोकला थांबला तसा 1 दिवस श्वासही थांबेल. गुरुजी, बाळू, तू एखादे असे काम करू शकतोस का जे इतरांना अशक्य आहे? बाळू, हो सर, मी माझे अक्षर वाचू शकतो. डॉक्टर, तुम्हाला मलेरिया झाला आहे. रुग्ण, डॉक्टर, खरंच मलेरिया झालाय ना? एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत, पण तो टायफॉइडने मेला. डॉक्टर, नाही नाही, माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात. बाबा, काय रे बाळू, आजचा पेपर कसा होता? बाळू, बाबा, प्रश्न तसे सोपे होते, पण त्यांची उत्तरे फार कठीण होती.